आणि यानंतर थेट जाऊयात विधानसभेमध्ये. विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही सातत्याने गेल्या अधिवेशन सुरू झाल्यापासून अध्यक्ष महोदय मागणी करतो. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी करताना ही जर चूक असेल अध्यक्ष महोदय, ही घटनाबाह्य असेल आमचं अध्यक्ष महोदय मागणी, तर अध्यक्ष महोदय सरकारला काय भूमिका घ्यायची घेऊ द्या, काय ठराव करायचा अध्यक्ष महोदय करू द्या, परंतु शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करता अध्यक्ष महोदय सरकार सभासदाचं या ठिकाणी अध्यक्ष महोदय निलंबन करून आपल्या बहुमताच्या जोरावर अध्यक्ष महोदय सभागृहात चालू इच्छित आणि म्हणून अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांच्या कर्जमाफी करता जर ही तलवार करत अध्यक्ष महोदय, कर्जमाफीच्या शेतकरी आत्महत्या करतो अध्यक्ष महोदय, त्यांना काही चिंता नाहीये, आत्महत्या करतोय करू द्या, आम्ही आमच्या बहुमताच्या जोरावर सरकार चालू शकतो अध्यक्ष महोदय. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची त्यांना चिंता नाही, शेतकरी आत्महत्या करतो अध्यक्ष महोदय, त्याची त्यांना चिंता नाही, कर्जमाफी देऊ शकत नाही अध्यक्ष महोदय. फक्त आणि फक्त अध्यक्ष महोदय एकच भूमिका होती, आमची भूमिका एवढीच होती अध्यक्ष महोदय, आमचा विरोधासाठी होता अध्यक्ष महोदय की सरकारनं अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची घोषणा करावी, ही आमची अध्यक्ष महोदय मागणी होती. आणि ती जर अध्यक्ष महोदय यांना अन्यायकारक वाटत असेल, गद्दार वाटत असेल, तर या सरकारच्या भूमिकेचा आम्ही निषेध करतो अध्यक्ष महोदय. आणि म्हणून अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीने अध्यक्ष महोदय ज्या पद्धतीने बहुमताच्या जोरावर शेतकऱ्यांच्या भूमिकेला विरोध करत शेतकऱ्यांच्या भूमिकेला या ठिकाणी हरताळ फासला अध्यक्ष महोदय, आम्ही शेतकऱ्यांसाठी लढणार आहोत, तुम्ही सगळ्यांना मत करा, आम्हाला चिंता नाही अध्यक्ष महोदय. पण या सरकारच्या भूमिकेचा विचार करत अध्यक्ष महोदय जोपर्यंत त्यांचे निलंबन तुम्ही रद्द करत नाही अध्यक्ष महोदय, आम्ही या कामावर बहिष्कार. सन्माननीय विरोधी पक्षनेता विखे पाटिल साहब इस सभागृह को गुमराह कर रहे अध्यक्ष महोदय. इस निलंबन से किसानों की कर्ज मुक्ति का कोई संबंध नहीं अध्यक्ष महोदय. इसका संबंध सम्मानीय सदस्यों ने जो इस सभागृह में उचित वातावरण नहीं बनाया, जो अपमानजनक व्यवहार किया अध्यक्ष जी के साथ, सभा की परंपरा को सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जे भाष्य केलं ते रेकॉर्डवरून काढण्याची आवश्यकता आहे. घटनेच्या संदर्भामध्ये संशय निर्माण केला. ही घटना काही पहिल्यांदा झाली नाही. या अगोदर जेव्हा माजी अर्थमंत्री अजित पवारजी हे अर्थसंकल्प मांडत होते, तेव्हा घोषणा झाल्यावर या काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारने घटनेच्या तरतुदीनुसार तेव्हा निलंबन केलं. मग आज 2 वर्षापूर्वी झालेली 3 वर्षापूर्वी झालेली घटना, या घटनेच्या संदर्भातच संशय निर्माण केला जातो. कर्जमुक्तीसाठी तर शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या आमदारांची सुद्धा तीच मागणी आहे. कर्जमुक्तीच्या बाबतीमध्ये कुठेही संदिग्धता नाही. मुख्यमंत्री महोदयांनी वारंवार सांगितलं, अर्थसंकल्पामध्ये सुद्धा माननीय अध्यक्षांवरच आम्ही स्पष्टता केली की कर्जमुक्ती कधी करायची, कशी करायची, कोणासाठी करायची, काँग्रेस राष्ट्रवादींच्या बँकासाठी न करता. पण अर्थसंकल्प न ऐकता यांच्या डोळ्यामध्ये काय नार्को टेस्टच्या मशीन फिट आहे का की न ऐकता हे सांगताय की कर्जमुक्तीचे कुठेही काही भाष्य नाही. आपण त्या संदर्भामध्ये भाष्य करणार होतो, ऐकलंच नाही आणि न ऐकता घटनाबाह्य वर्तन केलं, सभागृहाचा अवमान केला. 11,98,00,000 लोकांसमोर या सभागृहाची पवित्रता भंग केली. आज लोक आमच्याकडे आदर्श म्हणून पाहतात आणि घटनाबाह्य वर्तन केल्यानंतर पुन्हा सांगायचं की ही घटनाबाह्य हा प्रस्ताव आहे. अध्यक्ष महाराज, प्रश्न हा गंभीर आहे की अजूनही 82% साक्षर असताना आपण अशा पद्धतीमध्ये विरोधी पक्ष नेते घटनेमध्ये असणाऱ्या तरतुदीला घटनाबाह्य ठरवतात. तर मला वाटतं की त्यांचं भाष्य हेच रेकॉर्डवरून काढण्याची आवश्यकता आहे. विधिमंडळामध्ये असणारी पवित्रता कमी न करता त्यांचा रेकॉर्डमधून काढला, कारण घटनाबाह्य असं म्हणून तुम्हाला त्यांनी आव्हान दिलं अध्यक्ष महाराज, चॅलेंज केलं तुमच्या कृतीला.
अध्यक्षांच्या कृतीचा चॅलेंज या 288 विधानसभा सदस्यांना करता येत नाही. जे घटनेत आहे ते घटनेत आहे, त्याला घटनाबाह्य ठरवण्याचा कोणाचाही अधिकार नाही. आणि म्हणून रेकॉर्डमधून माननीय विरोधी पक्षनेत्यांचं जे भाष्य आहे ते काढण्याची आपल्याला मी मनापासून विनंती करतो. मी तपासून त्यावर निर्णय घेतो. लक्षवेधी 1 आपण पुढे ढकलतोय आणि 2 लक्षवेधी क्रमांक 2 हर्षवर्धन सपकाळ राधाकिशोर हो लक्षवेधी क्रमांक 2 लक्षवेधी क्रमांक 2 आज वितरित केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय, 19 तारखेला जेव्हा राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला तेव्हा विरोधी पक्षातल्या ज्या आमदारांनी गोंधळ घातला होता, अर्थसंकल्प ऐकून घेतलेला नव्हता, अशा आमदारांचा अध्यक्षांकडून निलंबन करण्यात आलेलं आहे. खरं तर संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी तसा प्रस्ताव मांडलेला होता आणि तो प्रस्ताव मान्य करण्यात आलेला आहे. आणि याबद्दलच नाराजी व्यक्त केली होती विधानसभेचे जे विरोधी पक्ष नेते आहेत राधाकृष्ण विखे पाटील, सोबतच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील सरकारची बाजू यावेळेस मांडली.